आता जाऊयात पुण्यामध्ये. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात आज पहाटे एका घरावर दरड कोसळली आहे. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार घटनास्थळी दाखल झालेत आणि बचाव कार्य देखील सुरू आहे. मदतीसाठी एनडीआरएफचं 30 जवानांचं पथक साहित्यासह रवाना झालंय. युद्ध पातळीवरती या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. पुण्यामधल्या मावळ तालुक्यातील पाटण गावामध्ये दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी आता एनडीआरएफचं 30 जवानांचं पथक देखील दाखल झालंय. बचाव कार्य देखील आता युद्ध पातळीवरती सुरू आहे. या ठिकाणी घटनास्थळी तहसीलदार देखील पोहोचलेत आणि प्रशासन सतर्क झालंय. या दुर्घटनेमध्ये घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होते. मावळ तालुक्यातील पाटण गावामधली आज पहाटेची ही घटना आहे. दरड थेट एका घरावर कोसळली आणि यामुळे या कुटुंबातील अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी तहसीलदार पोहोचलेत. बचाव कार्य देखील सुरू आहे. एनडीआरएफचं पथक देखील या ठिकाणी दाखल झालंय आणि बचाव कार्य युद्ध पातळीवरती सुरू आहे. दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय की मावळमध्ये पाटण गावामध्ये अत्यंत भीषण अशा पद्धतीची दुर्घटना घडली आहे. दरड थेट एका घरावर कोसळली आहे आणि यामुळे अनेक जण या ठिकाणी खाली दबल्याची आणि अडकल्याची भीती व्यक्त होते.